बोला. मागूच शकत नाही. ऐका, मग महाराज भगवंतानं विचारलं, तुकाराम महाराज आता काय मागायची अपेक्षा आहे? संसार सोडलाय, आता तुम्ही सगळं काही सोडून बैसोलो अंगणी. हा, सगळा संसार जाळून टाकला, घराची राख रांगोळी केली, घरावर तुळशी पत्र ठेवलं, सगळं काही सोडलंय, आता अपेक्षा काय? महाराज जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, भगवंता ऐक, खरं सांगू का तुला, संसारामध्ये कितीही दुःख मला येऊ दे, मला ते दुःख कधी वाटलंच नाही. ऐकताय ना तुम्ही? क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. भगवंता आम्हाला असं वाटतं क्षणभरा करता आमचं ते दुःख आहे, पण तुला पाहिल्याच्या नंतर साधिले अवीट निज सुख. भगवंता तुला पाहिलं आणि त्या अवीट सुखाची प्राप्ती झाली. आता देवा या संसारामध्ये माझं मन रमत नाही, अर्थात तुला जर मला काहीतरी द्यायचं असलं तर एवढंच दे. काय दे? ऐका, मागण्याची परंपरा जगद्गुरु तुकोबारायांच्या महाराज वंशावळीतच नाही. काही मागणी या मानुचित, वडिलांची रीत जाणत असो, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुमची प्रमाण पाटेत. ऐका, महाराज तुकोबाराया म्हणले, भगवंता मागायचं तर मला काहीच नाही, पण तू स्वतः देतोय ना, मग तुला द्यायचं असलं तर एवढंच दे. काय दे? अभंगाचं प्रथम चरण. हे जिदान दे गा देवा, मम्मी त्याचे पाय दाबते का रोज? नाही, दाबत नसेल तर दाबायला सांगा, कारण खरंच दुखत असतील. बरं पाय. ऐका, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बाबा जगद्गुरु तुकोबाराया भगवंताला सांगतात, भगवंता मला तुझ्याकडनं एक दानाची अपेक्षा आहे, पण दान देत असताना तू मला हे दान दे. कोणतं? हेची दान दे गा देवा.
तुझा विसर न व्हावा. भगवंता मला तुझा विसर होणार नाही, एवढंच फक्त दान दे. अभंगामध्ये पहिला प्रश्न बाबा, जर जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात का तुझा विसर न व्हावा, याचा अर्थ तुकोबारायांना देवाचा विसर पडत होता का? बर, जर जगद्गुरु तुकोबारायांना देवाचा विसर पडत नव्हता, मग तुकोबाराय असं का म्हणतात तुझा विसर न व्हावा? तुम्ही बोला ना ताई, तुला कशाला बोलवले? चला सांगते दादा, ऐका. बाबा, ज्या वेळेला तुकोबारायांनी अभंगाची रचना केली त्यावेळेला तुकोबारायांनी स्वार्थी हेतू अंतःकरणामध्ये ठेवला नाही. अर्थात सर्वसामान्याच्या जडजीवांच्या उद्धाराकरता प्रत्येक अभंगाची रचना तुकोबारायांच्या महाराज हातून घडलेली आहे. अजून पुढे सांगते, ऐका. महाराज, ज्या वेळेला असे काही काही प्रसंग आले, बरं तुकोबारायांचं जीवनचरित्र अभ्यासलं किंवा त्यांचे अभंग जर आपण पाहिले तर महाराजांनी कोणतेच अभंग ठरवून केलेले नाहीत. ऐकताय ना? अनुभव आले अंग ते या जगात येत असे. जे जे अनुभव आले ते ते अभंग तुकोबाराया देत आले, म्हणजे त्यांचं ठरवून काहीच नव्हतं. आता ऐका, ठरवून नसल्याचा परिणाम तुकोबाराया पहिल्यांदा लोकांच्या ठिकाणी स्वतःला ठेवायचे आणि मग जगाचा आढावा घेतला. काय आढावा घेतला? तुकोबारायांनी पाहिलं की अरे, प्रत्येक जण आज देवाकरता तडफडतोय. प्रत्येकाला वाटतं देव मला भेटावा, प्रत्येकाला वाटतं देवानं मला दर्शन द्यावं, मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला वाटतं देवानं माझ्यावर कृपा करावी. वाटतं की नाही? ऐका, पण एका विशिष्ट असलेल्या भक्तीपर्यंत जोपर्यंत जीव पोचत नाही तोपर्यंत त्याला साध्याची प्राप्ती होत नाही. तुम्हाला जीवनामध्ये बाबा, बरं भगवंत इतका सोपा आहे का जेवढा तुम्ही समजताय? बिलकुल नाही. अर्थात त्याला जर एखाद्यावरती महाराज जर त्याचं प्रेम जडलं तर तो वाटेल ती गोष्ट त्याच्याकरता करतो. पण एखाद्यावरती जर महाराज नाहीच कृपा करायची तर संपूर्ण आयुष्य जरी गेलं तरी तो कृपा करत नाही. योगी जपी तपी संन्यासी, योगी यांच्या ध्यानी नाही तर नाहीच. पण संतांनी महाराज ठामपणे सांगितलं काय? तो तू आम्हा पाशी मागे पुढे, तू आम्हा पाशी मागे पुढे, योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, तो तू आम्हा पाशी मागे पुढे. ऐका महाराज, तो भक्तांकरता सहज प्रकट होत होता, पण बाकीच्यांचं काय? कारण संत स्वतःचा विचार करणारे नव्हते. संतांनी फक्त एकच केलं, काय? सोशी जगाचे आघात. त्यांना फक्त एकच, जगाचं कल्याण कसं होईल, बुडते हे जन न देखवी डोळा, किंवा जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. महाराज एकच वाक्य सांगते म्हणजे तुम्हाला हे प्रमाण लगेच सुटून जाईल. ऐका, माऊलीनं पसायदान मागितलं आणि पसायदान मागत असताना माऊलीनं पहिल्यांदा शब्द प्रयोग केला. आता विश्वात्मके देवे हेने भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी 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 तोषोनी. जरा जोरात बोला, तोषोनी. ऐका बाबा, ज्या अर्थी माऊली आज पसायदानामध्ये मज हा शब्द प्रयोग करतात, मला तरी वाटतं हा माऊलींचा स्वार्थ आहे. बोला. चला, माऊली असं म्हटले का तोषोनी आम्हाला द्यावे? बोला. माऊली असं म्हटले का तोषोनी तुम्हाला द्यावे? माऊली म्हटले का तोषोनी यांना द्यावे? माऊली काय म्हटले? तोषोनी मज द्यावे. ज्या अर्थी मज वापरलं म्हणजे हा बाबा माऊलींचा स्वार्थ आहे. एका शब्दामध्ये स्वार्थ, पण संपूर्ण असलेल्या पसायदानामध्ये जगावरती परोपकार. जे खळांची दुरितांचे, ऐका, त्यांच्या स्वार्थामध्ये सुद्धा दादा जगाचा परोपकार आहे. ऐकताय ना तुम्ही? आपल्या परोपकारामध्ये सुद्धा स्वार्थ आहे. एकानं 10,000ची पंगत सप्त्याकरता दिली, प्रिंटिंग प्रेसमध्ये नाव छापण्याकरता गेलं आणि गडबड झाली प्रिंटिंग प्रेसवाल्या माणसाकडनं. बाबा, त्याचं नावच छापलं गेलं नाही. पत्रिका गावात आली, त्याच्या घरात आली आणि त्यानं पाहिलं नाव नाही. सप्ताह कमिटीकडे गेला, म्हणला हा तुमचा सप्ताह. कळलं ना मला काय म्हणायचंय? बाबा, परोपकार केले, सोडून देणं नाव नसलं तर काय फरक पडतो, पण परोपकार करताना सुद्धा
स्वार्थाची अपेक्षा ठेवतो त्याला जीव म्हटलं जातं, आणि स्वार्थ ठेवत असताना सुद्धा जगाकरता परोपकार करतात त्यांना संत म्हटलं जातं. तुकोबारायांनी स्वतःचा विचार केला नाही, पण कुठेतरी आढावा घेतला. लोकांना देवाचा विसर पडतोच, आणि म्हणून तुकोबाराया म्हटले, देवा द्यायचं असलं तर मला देण्यापेक्षा सगळ्यांनाच दे. काय तुझा विसर न भावा, देवा तुझा विसर होता कामा नये. अजून सांगते ऐका बाबा, ज्याला जीवनात कल्याण करायचं त्यानं दोन गोष्टी विसरायच्या नाहीत. दो बातों को भूलना यारो, जो चाहे कल्याण. एक निज मौत को और दूजे भगवान. एक, मरण कधी ना कधीतरी येणार, म्हणून मरणाला विसरायचं नाही. दोन, तारणारा भगवान परमात्मा आहे, म्हणून त्या देवाला विसरायचं नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबाराया म्हणले, भगवंता मला या दोन गोष्टींपासून फक्त तू काय कर, नेहमी वेळोवेळी मला सावध ठेव, मला तुझा विसर पडू देऊ नको. ऐका दादा, विसर पडत असताना आपल्याला नको त्यांचा विसर पडतो, आपल्याला भगवंताचा विसर पडतो. तुम्ही म्हणाल ताई कशावरून? एक म्हण आहे तुमच्या, कदाचित ती ऐकण्यात असेल, अंगात भरला ताप का देवा तू माझा. आहे ना, लक्षात आहे ना, ऐकली असेल ना. ऐका, पण बाबा संतांचं तसं नाही. बाबा त्या दिवशी एक जण तर देवाकडे बसला आणि बाजूला देवाच्या बसून रडायला लागला. बरं, रडता रडता त्याने इतकं सुंदर गाणं म्हटलं, मी दाखवू का म्हणून? चला ऐका बाबा, इतकं मोठं गाणं नाही, गाणं छोटं आहे पण अगदी मार्मिक. ऐका बाबा, देवा पुढं बसलाय आणि देवा समोर रडतोय आणि देवाला सांगतोय, देवा माळ घातली ती याच्या करता, माझा मुकामुक मुलगा इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे बर का, त्याला तेवढं चांगल्या मार्कानं पास कर तर तुझी माळ गळ्यात. आता हे गाणं कुणा कुणाला म्हणायचंय? ऐका बाबा, या भक्तीपर्यंत पोहोचलेला जीव काय परमात्मा कृपा करणारे? करूच शकत नाही. ऐका बाबा, संतांनी या सगळ्याचा अभ्यास केला होता. संतांना आता काहीच नव्हतं, फक्त भगवंता तू माझा आहे, मी तुझा, एवढाच अंतःकरणामध्ये भाव आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मला माहितीये मरण कधी ना कधीतरी मला येणारच आहे, त्यापेक्षा देवा याचं देही याचं डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, पण कधी विठ्ठलची एक देखलिया. देवा तुला पाहिल्यानंतर जन्माचं सार्थक आहे, तुला बघितल्यानंतर जीवाचं समाधान आहे, म्हणून देवा मला तुझा विसर पडू देऊ नको. जगद्गुरु तुकोबारायांचा सोडा, प्रत्येक संतांचा तुम्ही आढावा घ्या दादा. जो जो जीव देवाला विसरलाय त्यानं शेवटपर्यंत दुःख भोगलंय, आणि ज्यानं देवाला स्मरणामध्ये ठेवलंय तो शेवटपर्यंत महाराज परमात्मा स्वरूपामध्येच विलीन झालेला आहे. चला तुमच्या दोघांच्या किंवा सगळ्यांच्या परिचयामधली 2 उदाहरणं देते, तुमच्या लक्षात कीर्तन येईल. ऐका, 1 सुदामा, 2 शबरी. बरोबर, दोन्ही उदाहरणं कुणाला माहित नाही असं आहे का? माहिती आहे. ऐका बाबा, सतत थंडीच्या या कडाळ्याच्या थंडीमध्ये 7 दिवसाचा प्रवास करत मजल दर मजल मजल दर मजल करत सुदामा परमात्म्याला भेटण्याकरता जातोय. बरोबर, ऐका सुदामा देवापुढे आपलं दुःख व्यक्त करतोय, द्वारपालांना आपलं दुःख सांगतोय. काय? देखो देखो ये गरीबी गरीबी का कृष्णा के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर विश्वास लेके आया हूँ. ऐका, हे सुदाम्याचं दुःख आहे. ऐका बाबा, थंडीच्या दिवसामध्ये 7 दिवस प्रवास करत मळक्या कपड्यामध्ये फाटक्या धोत्रामध्ये सुदामा देवाच्या भेटी करता जातोय. सगळ्यांनी उत्तर द्या, शबरी किती दिवस देवाचा प्रवास करत होती? कुठे गेली शबरी? गेली का? शबरीनं जागा सोडली नाही. सुदामा देवाकडे जातोय, पण शबरी मात्र देवाकडे जात नाही. शबरी जागेवरती देवाची वाट पाहते. ऐका, पुढे चला, अजून पुढे जाऊन मी सांगेन. दादा, सुदामा जातीनं कोण आहे? ब्राह्मण आहे, वरिष्ठ कुळामधला आहे. पण शबरी एका आदिवासी समाजाची, भिल्ल समाजाची, सर्वसामान्य असणारी स्त्री आहे. ऐका, सुदामा देवाच्या भेटी करता जात असताना देवाला काय घेऊन गेला? पोहे घेऊन गेला, कृत्रिम पोहे देवाला सुदामा घेऊन जातोय. पण या उलट शबरी काय घेऊन जाते? काय दिलं शबरीनं? पुष्टी. बोल, चला आता एक अर्धा मिनिट थोडं बाहेर जाते आणि पटकन तुम्हाला सांगते.
बाबा ती बोरं उष्टी नव्हती असं मला वाटतं. ऐकताय तुम्ही? तुम्ही म्हणाल ताई मग तुमचा रामायणावर आक्षेप आहे का? बिलकुल नाही. चला महिला वर्ग उत्तर द्या. उष्ट कोण कुणाचं खातं? महिला वर्ग बोला ना तुम्ही. उष्ट कोण कुणाचं खातं? पत्नी पत्नी खाता ना तुम्ही? खाता ना? बाबा त्या बोलतच नाही बाबा. नाही खात. चला माझा विषय ऐका ऐका ऐका. बाबा मला काय वाटतं कधी खातील नाही खातील माहित नाही पण कमीत कमी लग्नात तरी खावं. खावं लागतंच ना लग्नामध्ये. तुमच्याकडे असं असतं ना एकमेका? हा आमच्याकडे बाबा लग्नामध्ये काल्याचं कीर्तन असतं एकमेका देवमुखी. हा पण बाबा तसं झाल्यानंतर लग्नानंतर 6 महिन्यानं परत दुसरं काल्याचं कीर्तन होतं एकमेका देवमुखी. चला ऐका. उष्ट कोण कोणाचं खातं? शास्त्र सांगतं बाबा पत्नी पतीचं उष्ट खाते. बरोबर आहे? ऐका. आता मुंबईकडे महाराज बरेचशा कपल आम्हाला असे एकत्र एका ताटामध्ये जेवण करताना दिसतात. पण बाबा काय वाटतं तुम्हाला प्रेमापोटी एकत्र बसतात का ते? छे बिलकुल नाही बाबा. थंडीच्या दिवसामध्ये 2 ताटं घासायची जीवावर येतात. चला ऐका. माझा विषय असा आहे महाराज उष्ट कोण कोणाचं खातं? पत्नी पतीचं उष्ट खाईल. सगळ्या महिलांनी सांगा आधी घरामध्ये जेवण केल्यानंतर नैवेद्य देवाला दाखवतो का आधी जेवण मग नैवेद्य दाखवतो? नैवेद्य अगोदर नंतर आपलं जेवण. बाबा भक्त कधी देवाला उष्ट खायला घालेल का? बोला ना तुम्ही. घालेल का? मग आपण असं कसं काय म्हणू शकतो शबरीनं उष्टी बोरं दिली? ती बोरं उष्टी नव्हती बाबा. ऐका काय झालेलं शबरी रानामध्ये जायची आणि तिथं जाऊन ती गोड गोड बोरं ती सेवन करायचे. त्यामधल्या बी आठवळी बियाणं बरोबर ते ती जपून ठेवायचे. पावसाळ्याचे दिवस आले का पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिखल झाला का मग ती शबरी ती बोरांची बिया तिथं ती रोवायची. कालांतरानं त्याचं रोपटं व्हायचं मग रोप मग ते झाड व्हायचं आणि मग त्या झाडाला ती फळं यायची. आता मला सांगा ज्याचं बीजच इतकं गोड आहे त्याची फळं कशी? गोडच की नाही? म्हणजे गोमट्या झाडाची फळी सुद्धा कशी? गोमटी शुद्ध बीजापटी बरोबर. मग ती गोमटी फळं ती गोड गोड फळं शबरीनं देवाला खाऊ घातली. ती उष्टी नव्हती. मग महाराज आम्हाला उष्ट कसं काय सांगितलं? उष्ट कसं काय म्हटलं जातं याचं कारण सांगते ऐका. बाबा तोटामधनं घास उचलत असताना ज्या वेळेला बोटांचा स्पर्श ओठांना होतो. ऐकताय ना तुम्ही? बोटांचा स्पर्श ज्या वेळेला ओठांना होतो आणि मग आतमध्ये न जाता बाहेर पडलेलं जे अन्न राहतं त्याला खरकट असं म्हटलं जातं. बरोबर बरोबर. ऐका. पण ताटातल्या ताटामध्ये उचलत असताना जे अन्न सेवन केलं जातं अर्थात मग बाकीचं जर ताटामध्येच राहत असेल ते ताटाच्या बाहेर जात नसेल तर मात्र त्याला उच्चिष्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? उष्ट उच्चिष्ट असं म्हटलं जातं. अर्थात आपण वारकरी म्हणतो उच्चिष्टाचा शेष. बरोबर. मग बाबा आपण कुठलं उच्चिष्ट खातोय सांगा? सांगू तुम्हाला. ऐका. ज्ञानोबराया तुकोबराया नामदेवराया एकनाथ महाराज यांच्यासारखे संत बाबा ब्रह्मरसाच्या पंक्तीला बसले होते आणि ब्रह्मरसाच्या पंक्तीमधलं ब्रह्माचं भोजन महाराज त्यांनी केलं होतं. आणि ते भोजन करत असताना जे त्यांच्या पोटामध्ये गेलं ते त्यांच्या ओठामधनं परत हातामध्ये आलं आणि हातामधून आलेलं सगळं काही जे अभंग ते उच्चिष्टाचा शेष. आलं का लक्षात? ते उच्चिष्ट वारकरी कीर्तनकार आपण सगळे जण सेवन करतो. महाराज शबरीनं उष्ट दिलं नाही पण ते मुखातून बियामध्ये गेलेलं आहे मुळामध्ये गेलेलं आहे. बोरं उष्ट नाही पण तिचं बी उष्ट आहे म्हणून त्याला उष्टी बोरं म्हणतात. अन्यथा ती शबरीच्या मुखामधली उष्टी नाही. विठाल. चला माझं कीर्तन मला लवकर संपवायचंय. जवळपास 11:30 वाजून गेलेले आहेत. अजून एक 5 मिनिटं चालेल ना?
तुम्ही नाराज नका हो. काय झालंय, बऱ्याच दिवसांनी तुमच्याकडे आली, वर्षभराचं भांडवल आहे. माझा विषय ऐका दादा. महाराज इकडे शबरी देवाला बोरं देते, सुदाम यानं देवाला कृत्रिम पोहे दिले. ऐका, सुदामा महाराज देवाकडे जातोय, पण शबरी मात्र एका जागेवरती आहे. शबरीकडं देव काट्या कुट्याच्या रस्त्यातून वाट बदलून का होईना पण येतोय. ऐकताय ना तुम्ही? सुदाम यानं देवाकडे जाणं आणि देवानं शबरीकडे येणं याच्यामध्ये खूप फरक आहे बाबा. तुम्ही आम्ही वारकरी पंढरपूरला जातो, ऐकताय? तुम्ही आम्ही वारकरी पंढरपूरला जातो बाबा, याला साधक भक्ती म्हणतात. पण जगाचा बाप, विश्वाचा बाप सावता महाराजांच्या घरी जातो, याला सिद्ध भक्ती म्हणतात. काय म्हणतात? सिद्ध भक्ती म्हणतात. भगवंतानं आपल्याकडे आलं पाहिजे. आपण तर देवाकडे जाणारच आहे. कळल त्याला कळल, नाही त्यांना मी गेल्यावर कळल. माझा विषय ऐका. आपण देवाकडे जाणार आहे बाबा, ऐका. पण कधीतरी देवानं आपल्या घरी आलं पाहिजे. शबरीच्या घरी देव जातोय, पण सुदामा मात्र देवाकडे जातोय. ऐका, सुदामा देवाला भेटल्यानंतर शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. बरोबर बाबा, सुदाम्याला सोन्याचा गाव देऊन टाकला, सोन्याची नगरी देऊन टाकली. शबरीला किती सोनं दिलं बोला? काय दिलं शबरीला? शबरीनं परमात्म्याला पाहिलं आणि रामाच्या पायावरती शबरीनं प्राण सोडले आणि सांगितलं, भगवंता याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. भगवंता एवढीच अपेक्षा होती का तू कधीतरी यावं आणि तू मला भेटावं, तुला पाहिल्यानंतर देहाचा त्याग करावा, हे तादात्म्य संपून टाकावं आणि अखंडरित्या तुझ्या चरणापाशी विलीन होऊन राहावं. ऐका दादा, भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर सुदामा सुवर्णाच्या नगरीचा उपभोग घेतोय, पण बाबा शबरी इहलोकाचा त्याग करते, स्वतःचा देह परमात्म्याच्या पायापाशी ठेवते. बाबा देव भेटल्यानंतर सुवर्णाची नगरी उपभोगायची नसते. देव भेटल्यानंतर इहलोकाचा त्याग करायचा असतो, देहाला महाराज इथंच संपवायचं असतं. आणि म्हणून मला तरी वाटतं सुदाम्यापेक्षा शबरीची भक्ती नक्कीच श्रेष्ठ आहे, नक्कीच श्रेष्ठ आहे. माझा विषय असा चाललाय दादा, ऐका. महाराज त्यांना विसरच पडला नाही, अखंडरित्या परमात्म्याचं चिंतन आहे. मरेपर्यंत शबरी देवाला हेच सांगते, भगवंता तुझा विसर न व्हावा. बस, अरे एवढं मिळालं, अजून जीवनामध्ये काय पाहिजे? तुकोबरा या म्हणता, देवा जर तुझा विसर नाही पडला, जर मला तू सतत स्मरणामध्ये राहिला, तर मी तुझं गुणगान आवडीनं गाईल. अभंगाचा गुण गाईन आवडी, गुण
आणि भगवंतानं महाराज सांगितलं तुकोबा तुम्ही काहीतरी मागा. इतकी भक्ती तुमची झाली आणि मागा म्हटल्यानंतर तुकोबाराय यांनी मागितलं भगवंता द्यायचं असलं तर एवढंच दे. काय? याची दान दे का देवा. देवा तुला इतकं देता आलं तर दे. काय? तुझा विसर न व्हावा. तुझा विसर होता कामा नये. अर्थात बाबा जगद्गुरु तुकोबाराय यांची परिस्थिती इतकी खालावलेली होती का महाराज आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर दाके जाऊ पुढती विके पुत्री घर राखते पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोड की जर्जर. ते तुकोबाराय या देवाकडे काही मागू शकत होते. बरोबर आहे. आज भगवंत तुकोबारायांना विचारतायत बाबा तुकोबारायांनी वाटेल ते तुकोबारायांकडे देवाकडे मागू शकत होते. पण महाराज तुकोबाराया म्हणले भगवंता जे सोडलंय तिथं परत जायचं नाही. ज्याचा त्याग केलाय त्याचा परत मला स्वीकार करायचा नाही. त्याचा मला परत अंगीकार करायचा नाही. आणि म्हणून भगवंता आता मला प्रपंचाकरता काहीच देऊ नको. धन दौलत ऐश्वर्य कीर्ती यातलंही मला काही नको. कारण लौकिका पुरती नव्हे माझी सेवा अनन्य केशवा दास तुझा. बाबा तुम्ही आम्ही लोक कदाचित कोणीतरी चांगलं म्हणावं कदाचित कोणीतरी आपल्याला काहीतरी चांगलं गोड शब्द आपल्याबद्दल बोलावे पुन्हा कीर्तनाला बोलवावं या आशेनं महाराज कधी कधी आमच्यासारखे सर्व साधक वर्ग सेवा करतात. पण बाबा तुकोबाराय यांची भक्ती याहीपेक्षा पलीकडे. तुकोबाराय म्हणतात देवा मला काहीच नको काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा. देवा मला पैसा नको. का? त्याच्यामुळं सुद्धा देवा 24 प्रकारची विघ्न घरामध्ये आली. आज नवरा बायकोशी नीट बोलत नाही बायको नवऱ्याशी नीट बोलत नाही प्रेम राहिलं नाही महाराज. सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. ऐकताय ना तुम्ही. बस तुकोबाराय म्हणले देवा काहीच नको नको ती संपत्ता नको मला धन नको मला लौकिक. देवा एवढंच काय तुझा मोक्ष सुद्धा नको मला. काय म्हटले? तुझा मोक्ष नको तुझं ज्ञान नको तुझा आत्मस्थिती भाव नको. फक्त एक मी भक्त तू देव ऐसे करी. देवा एवढंच ठेव बाकी काहीच देऊ नको. याच्या व्यतिरिक्त कोणती अपेक्षा नाही. न लगे मुक्ती धन संपदा पण एक संत संग देई सदा. मग म्हटले तुकोबाराया एवढ्या मागण्या मागितल्या एका याच्यात पूर्ण होणं शक्य नाही. तुम्हाला परत जन्माला यावं लागेल. तुकोबाराय म्हणले देवा अरे मीच लोकांना सांगतोय काय सांगू गर्भीची यातना माझं भोगिता नारायणा मास मळमूत्र जाना तू जक्षणोक्षणा द्यात असे. आणि देवा मी परत जन्माला यायचं का? आणि मग मात्र तुकोबारायांना सांगितलं की तुकोबा तुम्हाला एकच करावं लागेल. एक तर जन्माला यावं लागेल नाहीतर तुमची मागणी थांबवावी लागेल. बाबा तुकोबाराया म्हणले देवा मागणी तर थांबवणार नाही कारण मला संतांची संगत प्रिय आहे. पडून राही न तरी ठाई उगाची संताची ये पायी न मागे न करी काही तुझी अनगा विठोबा. देवा अरे यांची भेट होणं म्हणजे पुण्य पडले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावत. देवा अरे आलिंगणे संताची या दिव्य झाली माझी काया. अरे भगवंता त्यांच्यामुळं तर मला इतकी मोठी तृप्ती आहे. आणि म्हणून मला एकच वाटतं संत संग देई सदा. त्यांच्याकरता मी किती वेळा जन्माचा असलेला गर्भवास भोगायला तयार आहे. फक्त आता माझी शेवटची इच्छा देवा जर मी गर्भवासाचं दुःख भोगत असेल तर इथून मागं जसं तू मला इथपर्यंत सोडवत आला तसं याही पुढच्या जन्मामध्ये तू गर्भवासाच्या दुःखातून आम्हाला सुखरूपपणे बाहेर पाड. अभंगाचं शेवटचं गर्भवासी गर्भ